नवी मुंबईतील दृश्य ही सध्या आपण पाहतोय। शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचं हे आंदोलन सध्या सुरू आहे। महागाई विरोधात शरद पवार गटाकडून नवी मुंबईत आंदोलन करण्यात येतं। राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। राष्ट्रवादीचे बडे नेते या आंदोलनात सहभागी आहे। जितेंद्र आव्हाड या आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं। रोहित पवार, सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदेही या आंदोलनात सहभागी आहे। हातात गॅस टाकी घेत प्रतिकात्मकरित्या हे आंदोलन करण्यात येते। केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। सध्या पोलीस या आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत। आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होतोय, मात्र मोठ्या संख्येने नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी या आंदोलनात सध्या सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं। सध्या इंधनाचे दर वाढलेले आहे आणि या दरवाढीचा प्रत्येकच घटकावर परिणाम होताना पाहायला मिळतो। भाजीपाल्याचे दर महागलेले आहे। सीएनजी, पेट्रोल, डिझेल हे महागलेलं आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांचं, गृहिणींचं बजेट कोलमडलंय। अशात शरद पवार गटाच्या महिला कार्यकर्त्या थाळी वाजवत आंदोलन करताना पाहायला मिळतात। रोहित पवार, शशिकांत शिंदे, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। याआधीही काँग्रेसकडून, राष्ट्रवादी काँग्रेसकडून, ठाकरे गटाकडून या महागाई विरोधात आंदोलन करण्यात आलं होतं। राज्यभर ही आंदोलन चालली। कुठे पेट्रोल पंपांवर आंदोलन करण्यात आली, तर कुठे चौकात ही आंदोलनं पेटली। महागाईच्या भडक्या विरोधात विशेषतः हे आंदोलन होतं। मेलोडी चॉकलेट वाटत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला। राज्य सरकार विरोधातही घोषणाबाजी करण्यात आली आणि आता पुन्हा एकदा हे एक मोठं आंदोलन नवी मुंबईत शरद पवार गटाकडून सुरू करण्यात आलेलं आहे। वाढत्या महागाई विरोधात आणि त्यामुळे सर्वसामान्यांवर पडणाऱ्या ओझ्या विरोधात हे आंदोलन सध्या सुरू आहे। तर पोलिसांकडून काही कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात येते। आंदोलन थांबवण्यासाठी पोलीस घटनास्थळी आलेले आहेत, त्यामुळे ही परिस्थिती आणखी तणावपूर्ण होऊ शकते। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। ज्योत्स्ना, नवी मुंबईत शरद पवार गटाकडून हे आंदोलन करण्यात येत आहे आणि हे आंदोलन चिघळण्याची शक्यता सध्या पाहायला मिळते। ते शरद पवार गटाचं आंदोलन सुरू आहे आणि चुलीवर भाकऱ्या बनवत हे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आंदोलनाचं नेतृत्व जे आहे ते रोहित पवार, सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे जे आहेत ते करत आहेत। दिग्गज नेते जे आहेत ते या आंदोलनामध्ये उतरले आहेत आणि त्यामुळे आपण बघतोय की शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची गर्दी सुद्धा तितकीच मोठ्या संख्येनं आहे। इतकंच नव्हे तर आता पोलीस सुद्धा जे आहे ते आंदोलन हे रोखण्याचा प्रयत्न करत आहेत। देशात वाढलेली महागाई, त्याचबरोबर शेतकऱ्यांचं जे काही कांद्याचं निर्यात रोखण्यात आलेली आहे, त्यांना व्यवस्थित कांद्याचे भाव मिळत नाही आणि त्याचमुळे जे आहेत रोहित पवार जे आहेत ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक मोठ्या आंदोलनामध्ये उतरत आहेत। मात्र आपण बघतो की या आंदोलनामध्ये सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे जे आहेत ते सुद्धा उतरलेले आहेत आणि जितेंद्र आव्हाड सुद्धा या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत आणि पोलीस जे आहेत ते जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र हे आंदोलन चिघळण्याची शक्यता याकरता आहे कारण कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे आणि त्याचबरोबर रस्त्यावर चुलीवर भाकरी बनवत जे आहे ते शरद पवार गटाच्या खास करून महिला ज्या आहेत त्या मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। जनरली आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये जे काही मोठे आंदोलन झाले त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे आंदोलन एकत्रित होत होते। मात्र इथे आपण नवी मुंबईमध्ये शरद पवार गटाचं एक मोठं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि रोहित पवार यांना सुद्धा आता गाडीत भरायला जी आहे ते आता नवी मुंबई पोलीस करत आहेत। कार्यकर्ते जे आहेत घोषणाबाजी करत आहेत। मात्र दुसरीकडे आता सरकारच्या विरोधात, खास करून केंद्र सरकारच्या विरोधात जे आहेत ते जोरदार घोषणाबाजी रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे यांनी केलेली आहे आणि त्यामुळे कार्यकर्ते सुद्धा जे आहेत त्यांच्यात मोठा एक म्हणतो ना आपण की चेव भरलेला आहे। त्याच्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची याकरता शक्यता आहे
कारण आपण पेपर फुटीच्या बाबतीत पण बघितलं की पुण्यामध्ये जे आंदोलन झालं होतं काँग्रेसचं, त्याच्यामध्ये पण मोठ्या संख्येनं तरुण जे आहेत ते सहभागी झाले होते आणि आता सुद्धा या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं तरुण जे आहेत. अगदी ज्योत्सना, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते, मात्र सध्या ही दृश्य महत्वाची आहे. रोहित पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. रोहित पवार यांच्यासोबत आंदोलनात सहभागी इतर कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केलेली आहे आणि यामुळे हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. आमदाराला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतंय. शरद पवार गटाचं नवी मुंबईत हे आंदोलन सुरू होतं. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झालेले आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीची अनेक आंदोलनं या महागाई विरोधात झाली, मात्र हे एक मोठं आंदोलन म्हणता येईल, कारण मोठे नेते आणि कार्यकर्त्यांची संख्याही मोठी आहे आणि त्याचमुळे इथे वातावरण तापण्याची शक्यता आहे. जोरदार घोषणाबाजी सध्या राज्य सरकार विरोधात करण्यात येते आणि चुलीवर भाकरी बनवत सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. थेट रस्त्यावरच चूल मांडून हे आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनाचं नेतृत्व रोहित पवार हे करतात आणि इतरही मोठे नेते या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. हातात पक्षाचे झेंडे घेत आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शरद पवार गटाचं हे आंदोलन स्थळाची ही थेट दृश्य. आंदोलन सुरू झालं त्यानंतर काहीच वेळात पोलीस या ठिकाणी पोहोचले आणि आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी लगेचच आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. रोहित पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यामुळे सध्या या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळते. पोलिसांचा मोठा फौजफाटा आंदोलन ठिकाणी पोहोचलेला आहे. अजूनही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचं काम सध्या पोलिसांकडून करण्यात येतं. आमदार रोहित पवार यांच्या व्यतिरिक्त खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे हे या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. मोठ्या त्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन नवी मुंबईत करण्यात येतं. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांना अधिक प्रयत्न करावे लागतील, कारण कार्यकर्त्यांची मोठी संख्या या आंदोलन स्थळी पाहायला मिळते. महिला कार्यकर्त्या या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या आहेत आणि या महिला कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर चूल मांडून भाकरी थापण्यास सुरुवात केली.